घरातून काम करायचं आहे हे तर जवळपास आज प्रत्येक महिला म्हणते. पण खरी अडचण कुठे आहे माहितीये? की नेमकी कोणती स्किल शिकू? कारण आज Googleवर शेकडो पर्याय आहेत. AI, फ्रीलान्सिंग, अफिलिएट मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन, कॉपी रायटिंग. पण एक्झॅक्टली कुठली स्किल शिकायची ह्याच प्रश्नामुळे बऱ्याच जणी सुरुवातच करत नाहीत. कारण त्यांना वाटतं जर मी चुकीची स्किल निवडली तर, किंवा जर मी वेळ दिला आणि काहीच नाही झालं तर, किंवा भविष्यात ह्याचा नक्की स्कोप तरी आहे का? तर हे प्रश्न तुमच्याही मनात असतील तर हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी Googleवरची माहिती नाही देणार आहे. तर आज मी स्वतःच्या अनुभवातून सांगणार आहे की एक्झॅक्टली योग्य स्किल कशी निवडायची. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आणि मी आहे मृदुला. आणि आज मी तुम्हाला एका अशा प्रश्नाबद्दल बोलणार आहे जे आजकाल सगळेच जण विचारतात की मृदुला, मला सुरुवात तर करायची आहे, मला घरातून काम करायचं आहे, पण नक्की कोणती स्किल शिकू? पण खरं सांगू, हाच प्रश्न काही वर्षांपूर्वी मी सुद्धा स्वतःला विचारला होता. त्यावेळी माझ्यासमोरही भरपूर ऑप्शन्स होते. कोणी म्हणायचं AI शिक, कोणी म्हणायचं कंटेंट क्रिएशन शिक, अफिलिएट मार्केटिंग, फ्रीलान्सिंग, कॉपी रायटिंग, असे अनेक स्किल्स होते. पण ह्यातलं एक्झॅक्टली स्किल्स माझ्यासाठी कोणतं चांगलं आहे हे सांगणारच कोणी नव्हतं. पण थोडासा विचार केला आणि नंतर उमगलं. कारण जितकं जास्त मी सर्च करत होते तितकाच माझा गोंधळ वाढत होता. आणि खूप काळानंतर समजलं की प्रत्येक जण त्याची त्याची स्किल बेस्ट आहे असं सांगत आहे. पण ह्यामुळे माझ्यासाठी नक्की बेस्ट काय हे सांगणारच कोणी नाहीये. पण खरं सांगू तर योग्य स्किल ती नसते जी सगळे शिकत असतात. योग्य स्किल ती असते जी तुमच्या आयुष्याला सूट होते. आता मी तुम्हालाच एक प्रश्न विचारते. तुम्ही सध्या कोणत्या स्टेजमध्ये आहात? प्रेग्नेंट आहात? हाऊसवाईफ आहात? न्यू मॉम आहात? की जॉब प्रोफेशनल आहात? किंवा करिअर गॅप नंतर सुरुवात करायची आहे? कमेंटमध्ये मला नक्की सांगा, कारण त्याचमुळे मला समजणार आहे की तुमच्यासाठी योग्य स्किल कोणती ठरू शकते. पण त्याआधी बहुतेक महिला एक खूप मोठी चूक करतात. ते म्हणजेच की स्किल शिकण्यापूर्वी इन्कमचा विचार करतात की ह्यातून मला किती पैसे मिळतील. आणि खरा गोंधळ ह्यातूनच सुरू होतो. कारण आपण स्किल शिकण्यापूर्वी इन्कम शोधत असतो. पण मी तुम्हाला एक साधं उदाहरण देते. समजा की उद्या तुम्हाला घर बांधायचंय, तर आधी तुम्ही छप्पर बसवणार का? नाही, बरोबर? तर पहिले पाया मजबूत ठेवायला लागतो. तर स्किल्स हा तुमचा पाया आहे. जर पाया मजबूत असेल तर डेफिनेटली जी येणारी इन्कम आहे ती सुद्धा खूपच छान असणार आहे आणि ह्यातूनच तुम्हाला सक्सेस मिळतं. जर पायाच मजबूत नसेल तर घर कितीही सुंदर बनलं तरी सुद्धा ते जास्त काळ टिकत नाही. असंच काहीसं स्किल्सचं आहे. जितक्या लवकर तुम्ही स्किल्स शिकाल तितक्या लवकर तुमचं इन्कम होण्याचे सुद्धा चान्सेस वाढतात. आज सोशल मीडियावर आपण कित्येक रिझल्ट्स पाहतो की कोणी रिझल्ट दाखवतं, कोणी स्क्रीनशॉट दाखवतं, कोणी त्यांचे अचीव्हमेंट्स दाखवतं, कोणी अवॉर्ड दाखवतं. बट ह्या सगळ्या मागे त्यांची किती वर्षांची मेहनत आहे किंवा त्यांनी किती मेहनत घेतली आहे हे सगळं शिकण्यासाठी, हे आपण कधीच पाहत नाही. आणि मग आपण तुलना करायला लागतो आणि तिथेच खरा गोंधळ उडतो. कारण एखाद्याची मेहनत आणि एखाद्याने केलेली त्यावर जे एफर्ट्स घेतलेले असतात, तर ह्यातून त्यांचा रिझल्ट येत असतो. त्याच्यामुळे तुमचा पहिला दिवस कोणाच्या तरी 100व्या दिवसाशी कधीच कंपेअर करू नका. कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आता जर मी माझ्याबद्दलच तुम्हाला सांगायला गेले तर मी जेव्हा सुरुवात केली 2 वर्षापूर्वी, तेव्हा मी कधीच हे म्हटलं नाही की मला ह्यातून पैसे किती मिळतील. मी ह्याचा विचार केला की मी नक्की कोणते स्किल शिकू जे मला पुढे सुद्धा कामी येतील. त्यामुळेच मी कंटेंट क्रिएशन, AI, व्हिडिओ एडिटिंग, त्याच्यानंतर कॉपी रायटिंग, अफिलिएट मार्केटिंग, सेल्स यासारख्या गोष्टी शिकले. कारण मला एक गोष्ट स्पष्ट होती. आज परिस्थिती कदाचित माझ्या बाजूने आहे, बट उद्या जर कदाचित ती परिस्थिती माझ्या बाजूने नसेल तरी सुद्धा हे स्किल्स माझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहेत. आणि कदाचित या स्किल्सच्या जोरावर मी पुन्हा एकदा उभी राहू शकते. आता दुसरी एक खूप मोठी चूक जी मला नेहमी दिसते, कदाचित तुम्ही सुद्धा ती चूक करत असाल. हे म्हणजेच की आपण स्किल आपल्या गरजेनुसार निवडत नाही, तर आपण दुसऱ्यांना बघून स्किल निवडतो. समजा उद्या तुमच्या मैत्रिणीने एखादं व्हिडिओ एडिटिंग शिकले आणि ती त्यात खूप छान काम करते आणि तिला त्यातून इन्कम सुद्धा खूप छान मिळतंय, तर तुम्ही सुद्धा लगेच व्हिडिओ एडिटिंग शिकायला जाता. बट कदाचित ती स्किल तुमच्यासाठी बनलेलीच नाहीये. किंवा कोणीतरी आजकाल खूप AI बद्दल बोलतंय, तर तुम्हालाही लगेच वाटतं की नाही, चला आता AI शिकायला पाहिजे. तर असं नाहीये. इथेच तुम्ही खूप मोठी गल्लत करताय. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर उद्या सगळे डॉक्टर झाले तर इंजिनियर कोण होणार? जर सगळेच व्हिडिओ एडिटर झाले तर कंटेंट क्रिएशन कोण करणार? आणि जर सगळेच कंटेंट क्रिएटर झाले तर बिझनेस कोण वाढवणार? म्हणजेच प्रत्येक स्किलची गरज असते, पण ते प्रत्येक एक स्किल त्या प्रत्येक व्यक्तीसाठीच बनलेलं असेल असं नाहीये. त्यामुळेच दुसऱ्याचा रिझल्ट पाहून तुमची तुलना करू नका. तर तुमच्यासाठी योग्य काय आहे हे निवडा. आता मी तुम्हाला अजून एक छोटंसं उदाहरण देते. समजा 2 महिला आहेत. त्यातली एक महिला हाऊसवाईफ आहे, जिला मुलं आहेत, घराच्या जबाबदाऱ्या आहेत. आणि त्यानंतर एक महिला आहे जी जॉब करतीये.
राईट, जी दिवसभर कम्प्युटरवर काम करते. आता या दोघींनी एकच स्किल शिकावी का? तर नाही, बरोबर आहे. कारण परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सूट होणारी स्किल सुद्धा वेगळी आहे. म्हणूनच स्किल निवडताना पहिला प्रश्न हा नसावा, की मार्केटमध्ये काय चाललंय? तर पहिला प्रश्न हा असावा, की माझ्यासाठी नक्की काय शक्य आहे? आणि हा फरक समजला तर अर्धा गोंधळ तिथे संपून जातो. आता तिसरी पण सगळ्यात मोठी चूक, आणि हे मला असं वाटतं तुम्ही एक महिला आहात आणि तुम्ही बाळ, घर, जबाबदाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून जर एखादा स्किल शिकत असाल ना, तर ही चूक कदाचित नकळतपणे तुम्ही सुद्धा करताय. काय माहितीये? की आज 1 महिना झाला, रिझल्ट्स नाहीयेत. 2 महिने झाले, मला काही जमतच नाहीये, माझे रिझल्ट्सच येत नाहीयेत. तर आपण खूप लवकर गिव्ह अप करतो. तर तुम्हाला सांगू, एखादं स्किल शिकण्यासाठी हे महिनोन-महिने आणि वर्षाचं काम आहे. असं नाही की तुम्हाला एका दिवसातच पूर्ण स्किल तुम्ही मास्टर करणार आहात. त्यामुळेच या गोष्टी शिकण्यासाठी स्वतःला सुद्धा वेळ द्या. कारण एकदा जर तुम्ही ते स्किल शिकलात, तर कदाचित तुम्हाला ते स्किल लाईफटाईमसाठी इन्कम करून देऊ शकतं. मी तुम्हाला माझी स्वतःचा अनुभव सांगते. मी जेव्हा 2 वर्षापूर्वी स्किल शिकायला सुरुवात केली होती माझ्या प्रेग्नन्सीमध्ये, त्यावेळेला मी कधीच ह्याच्यावर फोकस केला नाही, की मला पैसे आत्ता मिळतील का? किंवा कधी मिळतील? किती कमी मिळतायत? ह्यावर मी कधीच फोकस केला नाही. मी फक्त आणि फक्त लर्निंगवर फोकस केला. कारण मला माहिती होतं, एकदा जर का मी हे स्किल शिकले, तर कदाचित येणाऱ्या काळात मला खूप जास्त प्रॉफिट होईल. आणि तसंच झालं. कारण पहिले 6 महिने मी फक्त आणि फक्त लर्निंगला दिले होते. आणि ह्या पुढचा काळ माझा खूप जास्त चांगला होता. कारण हेच स्किल्स मला आता आयुष्यभर उपयोगी पडतील ह्याचा विश्वास, हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये निर्माण झाला. मी कधीच स्वतःला रिझल्ट्सचं टार्गेट दिलं नाही. मी स्वतःला लर्निंगचं टार्गेट दिलं, की आज मी काय नवीन शिकू शकते? किंवा आज मी काय इम्प्रूव्ह करू शकते? काल जी माझ्याकडून चूक झाली आहे, ती आज मला नाही करायची आहे. त्यासाठी मी आणखी काय सुधारू शकते? तर ह्या छोट्या-छोट्या पावलांनी ना खूप मोठा फरक पडतो. आणि हेच माझ्या बाबतीत सुद्धा झालं. आता इथपर्यंत आपण 3 मोठ्या चुका पाहिल्या. स्किलच्या आधी पैसे पाहणं, दुसऱ्याला बघून स्किल निवडणं आणि रिझल्टची अपेक्षा लगेच करणं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजेच, की मृदुला मग माझ्यासाठी ह्यातली योग्य स्किल कोणती? तर बघा, परिस्थिती सगळ्यांसाठी सारखी नसते, राईट? तर हाउसवाईफसाठी ची गरज वेगळी असू शकते. जॉब पर्सन जे असतात त्यांची जी वेळ आहे ती वेगळी असू शकते. प्रेग्नंट वुमनची परिस्थिती वेगळी असते. आणि जर एखादी महिला करियर गॅपनंतर सुरुवात करू इच्छिते, तर तिचा कॉन्फिडन्स खूप वेगळ्या लेव्हलवर असतो. म्हणूनच मी प्रत्येक स्टेजबद्दल वेगळं सांगणार आहे. कारण कदाचित प्रेग्नंट वुमन असेल, जॉब पर्सन असेल, हाउसवाईफ असेल किंवा एखादी महिला जी करियर गॅप नंतर सुरुवात करणार असेल, या सगळ्यांसाठी कुठल्या स्किल्स आणि कोणत्या वेळी करायच्या, यासाठी खूप जास्त उत्तम मार्गदर्शन तुम्हाला पुढे मिळणार आहे. त्यामुळेच या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कदाचित तुमचा एक शेअर त्या महिलेचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतो.